देशमुख साहेब IAS रिटायर्ड आजच्या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती सन्माननीय संजू पाटील साहेब विभागीय चेअरमन रयत शिक्षण संस्था सातारा मध्य विभाग सातारा माननीय प्रिन्सिपल डॉक्टर शिवलिंग मेलकुदळे माननीय पवार साहेब सहसचिव माध्यमिक रयत शिक्षण संस्था सातारा सन्माननीय प्रिन्सिपल डॉक्टर राजेंद्र मोरे साहेब सहसचिव ऑडिटर रयत शिक्षण संस्था सातारा त्याचबरोबर सन्माननीय प्रिन्सिपल डॉक्टर ए आर साहेब प्राचार्य कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिक महाविद्यालय सातारा या सर्वांबरोबर मध्य विभागाचे विभागीय अधिकारी सन्माननीय जगदाळे साहेब सहाय्यक विभागीय अधिकारी निकम साहेब व सहाय्यक विभागीय अधिकारी दाभाडे साहेब त्याचबरोबर My name is Anudya Kedar from Rayat Marathi Madhyamik Shaala. Can you identify my dress? Today I am dressed with best out of waste material. Best out of waste means making useful things out of waste. It follows the principle of recycling and reusing things. Can you see me with paper glass, paper plates and plastic sacks? Did you like my dress? If yes, thank you very much. Very nice. Same. Crafts to play. Madam. We have taken in this room standard 8 and 9 standard students have taken. These are the umbrellas of second standard students we have arranged in this way. That is the umbrella of first standard students. They have prepared craft work. And these are the balls. That means balloons we have taken. We have rolled it in the paint. Then after drying it up, it becomes like that. That jeans pockets we have taken and we have made a cup there. Pockets of the jeans. And it's all things of paper. She's there. कॉम्पिटिशनच ठरलेले आपण आणि सेल पण करतो शिवाय These we are going to sell today. Sugar? कांद्याचे जेव्हा शेतकरी कांदा उत्पादक ते 1 एकर 10 एकर असं कांदा लावतो तेव्हा त्यांना कांदा कापण्यासाठी मजूर मिळत नाही. जरी मजूर मिळले तर मग मजुरांचा खर्च जास्त असतो. त्यामुळे आम्ही उपकरण बनवलेले आहे जेणेकरून की कांद्या कमी मजुरात जास्त उत्पन्न व कमी खर्च. कांदा खराब होतो ते जसं कांदा मोठा होत जाईल ना तसं जळून जातो. आम्ही हे सोलर पॅनलवर देखील केलेले आहे जेणेकरून की आपण हे विजेवरती कमी चालू म्हणजे विजेचा देखील खर्च वाचतो. जसं आपली बॅटरी डाऊन असेल की आपण सोलरवर बॅटरी चार्ज करू शकतो व एकदा बॅटरी चार्ज झाली की मग बॅटरी 8 तास नॉनस्टॉप काम करू शकतो. ह्या मशीनद्वारे आम्ही स्वतः आमच्या रानात ट्राय करून पाहिजे. गावाकडे वगैरे आपलं टार्गेट Made of newspapers. And that also pot we have made of newspaper. Inside the box paper is there. What is inside the box? Cut paper is there. Boxes. We have cut it in the shape and these papers we have attached. नाही पडत आहे इकडे आहे इकडून समोरून या. संस्था लोक प्रोजेक्ट आहेत आठवले आहेत सगळे मी ग्रामीण संस्कृती आपल्या शिकवलेल्या रयत संकुलामार्फत की आपलं बोधचिन्ह पुन्हा मुला मुलींचा सहभाग त्यामध्ये नृत्य नाट्य गायन वादन म्हणजे कुठल्या कामाच्या वस्तू बनवणे आपली ग्रामीण संस्कृतीसाठी ही कागदकाम मातकाम सण उत्सव असं एक वेगळ्या पद्धतीनं मांडणी केलेली आहे.
एक छोटंसं सजेशन देतो. कोणाच्या लग्नात अवघड आहे. साहेब आले तर माझं त्यांनी उभी केलेली होती. अतिशय साध्या गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये मांडला होता. कोणताही मुलगा ढ नाही, कोणताही मुलगा हुशार नाही. प्रत्येक मुलाला जन्मजात 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता दिलेल्या आहेत. आपण फक्त 3 तासाच्या स्मरणशक्तीची परीक्षा घेतोय आणि त्याच्यावर मुलगा ढ आणखी हुशार समजतोय. ही शिक्षण पद्धती जन्मजात दिलेल्या बुद्धिमत्तेची 5+3+3+4ची पद्धत आणली गेली. 5वीपासून 5वीपर्यंत मातृभाषेमध्ये शिक्षण देऊ केलं गेलं. 2020 साली पहिल्यांदा हे ऑफिशियली डिक्लेअर झालं की आलं. आता जे काही येते ॲज अ रयत शिक्षण संस्था म्हणून अण्णांनी एक विद्यार्थी मिळून ही शाहू बोर्डिंगमध्ये ही सुरुवात केली. आज महाराष्ट्रातला नव्हे तर देशातील ही सर्वोत्कृष्ट मोठी संस्था आहे, सर्वोत्कृष्ट आहे. ग्रामीण भागामध्ये काम करणारी आहे. तळागाळातल्या मुलांच्यासाठी ही एकमेव संस्था आहे आणि काळाच्या गरजेप्रमाणे ही बदलणारी संस्था आहे. आणि मग त्याच काळी हा NEP आलेला आहे, EI आलेला आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील 7 विद्यार्थ्यांची निवड झाली. यापैकी रयत शिक्षण संस्थेच्या महाराजा सयाजीराव विद्यालयाचा प्रणव प्रसाद यादव याची निवड झालेली आहे. प्रणव, तुझं खूप खूप अभिनंदन. तसेच विद्यालयाचे प्राचार्य दिनेशजी दाभाडे साहेब व प्रणवला मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक शिक्षक व इन्स्पायर अवॉर्ड विभागाचे प्रमुख माननीय श्री संजय गळवे सर यांचे खूप खूप अभिनंदन. प्रणव याचं आपल्या सगळ्यांकडून खूप खूप अभिनंदन. त्यांचे स्टॉल लावायचे आणि त्यांची जी काही प्रतिभा आणि प्रभा आहे तिचं प्रदर्शन करण्यासाठी संधी द्यायची. आज दिवसभर उद्या आज 11 वाजल्यापासून ते संध्याकाळपर्यंत हे सगळं प्रदर्शन आपणा सर्वांना पाहण्यासाठी, विद्यार्थ्यांना मोटिवेशन करण्यासाठी. मी कल्पना करू शकतो की जेव्हा सगळे विद्यार्थी आणि सगळे पालक आणि सगळे शिक्षक जेव्हा ह्या सगळ्या प्रदर्शनाला भेट देतील, विद्यार्थ्यांनी केलेले उपक्रम ते पाहतील, तेव्हा सगळेच आज प्रेरित होऊन माघारी जातील. याच्या बाबतीमध्ये कसल्या प्रकारची शंका नाही. हा उपक्रम मध्ये सर्व प्रकारचे जे स्किल्स आपल्याला आपण देऊ इच्छितो, विशेषतः नॅशनल न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये, आणि त्याच्यामध्ये विशेष करून स्पोकन इंग्लिश हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. त्याचबरोबर अटल टिंकरिंग लॅबच्या मार्फत जे उपक्रम आपल्याला देण्यासाठी म्हणून जी व्यवस्था केलेली आहे त्याचा प्रॅक्टिकली वापर आमचे जे काही नियमित शिक्षक आहेत त्यांना काही मर्यादा आहेत आणि म्हणून त्याच्यावर दुसरा उपक्रम केला की अटल टिंकरिंग लॅबचा पुरेपूर वापर करण्यासाठी मास्टर ट्रेनर्स, विशेष शिक्षक म्हणून त्यांची निवड केली आणि अटल टिंकरिंगमध्ये जे काही उपक्रम चालत आहेत ते विद्यार्थ्यांना समजून सांगायचे ह्याच्यामध्ये व्यवस्था केली. मल्टी स्किल्समध्ये एकूण 4 प्रकारचे स्किल्स याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हेल्थ केअर, इन्शुरन्स, फायनान्स, त्याचप्रमाणे ॲग्रिकल्चर याच्यामध्ये, आणि क्राफ्टमध्ये सुद्धा किती सुंदर प्रकारे मुलांच्या प्रतिभेला, शिक्षकांच्या कल्पकतेला दाद देण्यासाठी हा उपक्रम आपण या ठिकाणी सुरू केलेला आहे. आपल्यासमोर अनेक आव्हानं शिक्षण क्षेत्राच्या समोर आहेत आणि
त्याला सामोरं जाणं हे खूप मोठं आव्हान आहे. आणि रयत शिक्षण संस्थेमध्ये अनेक उपक्रम काळाच्या ओघामध्ये आले आणि त्यांनी असं काही काम करून दाखवलं की रयत शिक्षण संस्था राज्यातल्या देशातल्या सगळ्या शिक्षण संस्थांपेक्षा एक उपक्रमशील शिक्षण संस्थामधून पुढं आलेली आहे. आणि प्रत्येक शिक्षण संस्था असेल किंवा राज्य असेल, रयत शिक्षण संस्थेमध्ये कुठले उपक्रम राबवले जातात आणि ते कशा पद्धतीनं राबवले जातात त्याची माहिती घेऊन ते राज्यभर त्याचा आपल्याला न सांगता राज्यभर त्याच्या संस्थेमध्ये आपल्याच नेतृत्वाखाली हे घेऊन जाण्यात येईल. आणि त्याच्यासाठी सगळं मार्गदर्शन आपण संस्थेच्या आणखी विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना आणि पदाधिकाऱ्यांना करावं अशा प्रकारचं मी आपल्याला या ठिकाणी विनंती पण करतो आणि आव्हानसुद्धा करतो. आपल्याकडं ऑलरेडी भागशाळा आपण त्याला म्हणतो ना, गटशाळा, तर गटशाळा स्तरावर आपल्याला हे उपक्रम राबवावे लागतील. One children hold the branches by his hands, and one girl sitting on the branch. One children go catch the dog's lace and grooming it. One girl is bicycling with his blue cycle, and one grandmother with his grandson eating food, and one his grandson's friend is जे विद्यार्थी स्पोकन इंग्लिश स्पर्धेमध्ये आणि डिबेट स्पर्धेमध्ये आहेत आई बाबांना समजावून सांगितलं का तू? विविध कलात्मक वस्तू तयार करतो. क्राफ्ट हे फक्त मनोरंजनासाठीच नसून त्याचे अनेक फायदे देखील आहेत. क्राफ्टमुळे वेळेचा सदुपयोग होतो. मोबाईल किंवा टीव्हीवर वेळ न घालवता काहीतरी नवीन शिकायला मिळते. याशिवाय आपण तयार केलेल्या वस्तू विकून पैसेही कमवता येतात. त्यामुळे स्वावलंबी भावना निर्माण होते. क्राफ्टमुळे सर्जनशीलता वाढते, नवीन कल्पना सुचतात, स्मरणशक्ती वाढते. हस्तकौशल्यामध्ये कापणे, चिटकवणे, रंगवणे अशा क्रियांमुळे हाताची हालचाल होते, एकाग्रता वाढते, आत्मविश्वास वाढतो. वारली पेंटिंग ही आदिवासी समाजाची कला आहे. ती आपल्या संस्कृतीची ओळख आहे. स्टोन पेंटिंग ही नैसर्गिक वस्तू दगड वापरून सुंदर कलाकृती तयार करता येते, हे यातून दर्शवले आहे. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार केल्याने आपल्या निसर्गाचे रक्षण होते, तसेच कमी खर्चात सुंदर वस्तू तयार करता येतात. या प्रदर्शनातून आम्हाला नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या, तसेच आणखी वस्तू बनवण्याची प्रेरणा मिळाली. नमस्कार, माझे नाव वृंदा गणेश कुमार. माझ्या शाळेचे नाव जिजामाता प्रॅक्टिसिंग स्कूल सातारा. आमच्या सेल्फी पॉईंटचं नाव आहे आपली ग्रामीण संस्कृती व वारली चित्रकला. ह्या चित्रात वारली चित्रकला दाखवलेली आहे. तसेच आपल्या रयत शिक्षण संस्थेचे चिन्ह म्हणजे वटवृक्ष हे आपण इथे काढलेले आहे. जसे अण्णांनी वेगवेगळी मुलं घडवली, तसेच हा मुलगा अभ्यास करत आहे, तर हा मुलगा तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. आपला राष्ट्रीय पक्षी मोर हा आपण इथे काढलेला आहे. पाणी द्या, झाड लावा. तसेच इथं स्त्री पुरुष भेदभाव न करता समान नाचत आहेत, आपली संस्कृती दाखवत आहेत. तशीच ही मातीची भांडी आहे. पूर्वीच्या काळी मातीचीच भांडी वापरली जात असते. चला ताई, जातो आम्ही आता.
ऑटिझम आता प्रॅक्टिस स्कूलची विद्यार्थिनी इयत्ता 6वी. आज आपल्या इथं रयत संमेलन विषयी प्रदर्शन करण्यात आलेले आहे. यामध्ये आपल्याला दिसत आहे की रयत शिक्षण संस्थेची बस आहे. यामध्ये AI, स्पोकन इंग्लिश, मल्टी स्किल यामधील आपण क्राफ्टचा स्टॉल लावलेला आहे. तर हे बघू शकता आपण कागदाच्या वस्तू आहेत. त्यामध्ये हा मासा, कुत्रा हे लहान मुलांनी म्हणजेच की 1ली 2रीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेले आहे. हे बाकीचेही आपण कागद काम आहे. या ठिकाणी आपण पुष्टकाम केलेले आहे. पुष्टकामध्ये आपण हे तसंच की जहाज बनवलेले आहे. इत्यादी गोष्टी आपण पुष्टकामध्ये बनवलेल्या आहेत. हे बघू शकता आपण रांगोळी आर्ट आणि लिपण आर्ट हे आम्ही विद्यार्थ्यांनी बनवलेले आहे. हे आम्हाला ऑफलाईन घेतले होते टीचरांनी. तसेच आपण हे बघू शकता रांगोळी मॅट हे आम्हाला टीचरांनी दिवाळीच्या सीझनमध्ये घेतलेले. त्यामध्ये आम्ही तसेच रांगोळी मॅट, पंती हे आम्ही विक्री सुद्धा केलेली होती. त्यामध्ये हे सुद्धा रांगोळी मॅट आहे. किचन आहेत. परत आपण पाहू शकता हे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू. परत हे आईस्क्रीमच्या कांड्यांपासून इत्यादी गोष्टी बनवलेल्या आहेत. आणि हे आपण मराठी सण दाखवलेले आहेत. त्यामध्ये मकर संक्रांत, बेंदूर, रंगपंचमी, रक्षाबंधन इत्यादी सण दाखवलेले आहेत. रक्षाबंधनलाही आपण राखी दाखवलेली आहे. रंगपंचमीला पिचकारी, बेंदूरला बैल, रात्रीला डमरू इत्यादी गोष्टी आपण इथे दाखवलेल्या आहेत. हे ज्वेलरी बॉक्स आहे. हे पण आम्ही आमच्या हाताने स्कूलमध्ये बनवलेले आहे. रांगोळी मॅट आणि सर ओल्ड आधी पेंटिंग करायचे ना त्या जुन्या काळातलं. मध्ये यूज करून तो केलेला आहे. आपण ते थीम सुद्धा बदलू शकतो. परत आपण प्लंबिंगचं मटेरियल वापरून संपूर्ण म्हणजे वेल्डिंग त्याला कुठंच नाहीये. साचाच तयार केला आपण. आणि त्याला बॅकला पुठ्ठे लावलेत आपण. म्हणजे त्या शाळेत जे येतात का नाही हा एल्बो लावून केलंय. शाळेत जे आपले पोषण आहाराचे बॉक्स येतात का नाही तेलाचे ते बॉक्स बॅकला आपण वापरले. Sharmati Satara. I am in 3rd standard. Today we are presenting Tony Tinker's poem. Let's start. Tony Tinker, Tony Tinker, can you sing and can you play? I can play my bass drum. I can play my bass drum. Dum dum dum, dum dum dum. Listen to my bass drum. Dum 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 dum, dum 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 dum. Tony Tinker, Tony Tinker, can you sing and can you play? I can play my triangle. I can play my triangle. Ting ting ting, ting ting ting. Listen to my triangle. Ting 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 ting, ting 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 ting. Tony Tinker, Tony Tinker, can you sing and can you play? I can play my violin. I can play my violin. Listen to my violin. Tony Tinker, Tony Tinker, can you sing and can you play? I can play my tabla. I can play my tabla. Da di da, da di da.
of Jijamata practicing school Satara, standard 3rd. Today we are going to present a poem, Mary Had a Little Lamb. Mary had a little lamb, little lamb, little lamb. Mary had a little lamb, its fleece was white as snow. And everywhere that Mary went, Mary went, Mary went. And everywhere that Mary went, the lamb was sure to go. It followed her to school one day, school one day, school one day. It followed her to school one day. That was against the rule. It made the children laugh and play, laugh and play, laugh and play. It made the children laugh and play. You see a lamb at school. Why does the lamb love Mary so? Mary so, Mary so. Why does the lamb love Mary so? The little children cry. Why Mary loves the lamb, you know, lamb, you know, lamb, you know. Why Mary loves the lamb, you know. The teacher did reply. Thank you. आज मी इथं कौशल्य महोत्सव बघायला आलेले आणि म्हणजे आम्ही पहिल्यांदा विज्ञान प्रदर्शन बघितलं. तिथं मातीचं वेगवेगळे नमुने दाखवलेले, परत वॉटर हार्वेस्टिंगचं सगळं प्रकल्प, परत BP चेक करायचं, शुगर चेक करायचं, सगळं मुलांना डेमो मुलं देत होते. त्यामुळं खूप छान असं सगळं कौशल्य मुलांनी आत्मसात केलं. सगळं व्यवस्थित छान होतं आणि त्यांना शेतीबद्दल पण ज्ञान, ठिबक सिंचन कसं करायचं, परत सौर ऊर्जेचा प्रकल्प, भरपूर प्रकल्प त्यांनी व्यवस्थित छान केलेले. आणि हा माझा मुलगा राबकायेतच शिकतो. ह्याला पण मी तर सगळे प्रयोग दाखवायला आणले. सगळे प्रयोग व्यवस्थित त्यांनी बघितले, माहिती झाली आणि खूप छान होत आहे. My name is Saeed Dadasaheb Borate. I am from Rayat Marathi Madhyamik School. Today I am AI generated beautician. She is my client. तर तिची अशी क्युरिओसिटी की तिची स्किन ऑइली आहे, तर तिने काय केलं पाहिजे, कोणतं फाउंडेशन यूज केलं पाहिजे. तर ते मी चॅटजीपीटीचा यूज करून त्यांना विचारलं. तर त्यांनी काही टाईप्स सांगितले आहे, जसं की मॅट फाउंडेशन, ऑइल फ्री फाउंडेशन, पावडर फाउंडेशन, लॉंग वेअर ट्रान्सफर रेजिस्टंट फाउंडेशन. असे फाउंडेशन ती तिच्या ऑइली स्किनसाठी यूज करू शकते. थँक्यू. My name is Meher Nogade and I am studying in 6th class. Today I am presenting my radar-inspired object detection system. This project is important because the radar systems are used for detection, monitoring and safety. In real military radars, the radio waves are used, but in this project I have used an ultrasonic sensor, so it uses ultrasonic waves. The servo motor rotates the sensor right and left. The Arduino calculates the distance and the sensor detects the object. Its range is 40 cm. The approximate cost of the project is 920 rupees. So it is a simple and cost-effective project. This project helped me to understand the basic working of radar systems. When we hold an object in front of that, it makes red marking on that, and it also says the distance of that item. चेकआउटचे सेन्सर असतात ते ॲडव्हान्स असतात. त्यामध्ये फिंगरप्रिंट सेन्स करून ते परत रिपीट होत नाही. आपला टच सेन्सर आहे, फक्त फिंगरप्रिंट सेन्स. माझं नाव आदित्य राजाराम खडे आहे आणि माझ्या पार्टनरचं नाव समर्थ माने. हा एक प्रकारची गाडी आहे. ही अल्ट्रासॉनिक सेन्सर नावाची एक चिप आहे. ही गाडीतली गाडीगत काम करते आणि हे मोटर ड्राईव्ह आहे. हे चारीच्या चारी मोटरला कंट्रोल करते आणि खालची आर्डिनो बोर्ड आहे. हे वर्क गाडीची बुद्धी असल्यागत करते आणि हे 3 बॅटरी आहेत. ही बॅटरी
आणि मग हे वर्क करतं असं. आणि मी सुशा सचिन सांगते आणि हे आमचे मॉडेल आहे पिझो इलेक्ट्रिक प्लेट्सचं. दाबावरनं आपण इलेक्ट्रिसिटी करू शकतो. जर आपण ह्या प्लेट्सला जर दाब दिला तर त्याने इलेक्ट्रिसिटी जनरेट होते अशा प्रकारे आणि लाईटही लागते. ह्याच्या आतमध्ये क्वार्ट्ज क्रिस्टल असतं. तर आपण दाबल्यावरती आतले जे ॲटम असतात ते हलतात आणि छान प्रकारे अशी लाईट लागते. व जर का आपण हे रस्त्यावरती ट्रॅफिकमध्ये वगैरे लावलं तर छान प्रकारे लाईट जनरेट होऊ शकते आणि कुठली लाईट वायाने जाणार नाही. आपण हे मिनिचर इलेक्ट्रॉनिक्ससाठी पण यूज करू शकतो. जे एनर्जी स्टोर झाली आहे ते आपण मिनिचर इलेक्ट्रॉनिक्ससाठी यूज करू शकतो. बरं आपण त्यासोबत जे चप्पल किंवा कपडे घालतो त्याच्यामध्ये जे आपली मुवमेंट होते किंवा आपण हलतो त्या हलण्यामुळेही इलेक्ट्रिसिटी जनरेट होऊ शकतो. तुम्ही तर ते बघितलंच असेल ना, जे लहान बाळ शूज घालतात जे ते चालल्यावर लाईट लागतात तर त्यांच्या हिल्समध्ये सुद्धा पिझो प्लेट्स हे असतात. आणि आता अशा पिझो प्लेट्स जपान चायनासारख्या पण त्याच्यामध्ये यूज केल्या जातात. आता आमचे असं स्वप्न आहे की आम्ही अशाच टेक्नॉलॉजी भारतातही आणू. ह्याच्यामुळे आपल्या एन्व्हायरमेंटला म्हणजे आपल्या प्रकृतीला काहीही इजा होत नाही. बरं हे स्वतः जनरेट होतं. त्यासाठी आपल्याला जनरेट करायची काहीही गरज नाही. हे खूप ठिकाणी वापरलं जातं. मला माहिती सुद्धा नसेल पण त्याचं स्टेथोस्कोप असतं त्याच्यामध्ये पिझो प्लेट्सचाही उपयोग केला जातो. मला कोणतेही प्रश्न असतील तर कृपया आम्हाला विचारा. धन्यवाद. आम्ही मल्टीस्किल उपक्रमांतर्गत व्हर्टिकल फार्मिंग हा उपक्रम राबवला आहे. याच्यामध्ये झाडं लावणे हा उपक्रम राबवला. याच्यामध्ये कमी जागेमध्ये जास्त झाडं लावली. ह्याच्यामध्ये ज्यांना जास्त फुलं येत नाहीत अशी झाडे लावली जातात. हळद, पालेभाज्या ही झाडे लावली जातात. हा उपक्रम आम्हाला मार्गदर्शक करणाऱ्या तेजश्री मॅडम यांना आम्ही तुला काय झाले? 500 रुपये लागतील. 131 आहे. चांगला आहे का? चांगला. Industrialization, overpopulation, and excessive abuse of vehicles. The solution of the problem is support renewable energy, plant and trees, and sustainable and Good afternoon. My name is Vidhi Vishal Jadhav and I am studying in 6B class. My school name is Appasaheb Bhaurav Patil, English Medium School, Satara. Good morning. Good afternoon. My name is Anvita Amarasa from 6B class and I am also studying in Appasaheb Bhaurav Patil English Medium School, Satara.
Today we have done this project of windmill and solar energy. Wind cause windmill to rotate or spin and can generate electricity without damaging the ground, as well as can convert solar energy into electricity by creating canals of energy. It is used for many household appliances such as bulbs and lamps for lighting, ACs and coolers for cooling, and iron for ironing clothes. Solar panels always should be installed at the south side of the house so that its rays should fall on it and it should work properly for whole day. The material we need for this project is a propeller, DC motor, wires, light, batteries, connector and a switch. The total cost or amount that we needed for this project is ₹108. Thank you. Good morning, my name is Viramaku Jaswal. This procedure tells about how dirty water convert in natural water naturally clean water. First, long pedals and small pedals make water taken big chunks from inside. Then charcoal make water colorless. Then sand odorless, and then cotton take tiny chunks inside, and your pure water is ready. From this pipeline substances, it is gone in